एका गावात एक लहानसा मुलगा, त्या समाजाला पायात धूळपणाही नाही. त्या समाजात जन्मला, पण डोळ्यात स्वप्न होती जी जगासाठी अति होती, आणि पाठीवर लिहिले गेलेले अक्षर ज्यांनी जगाच्या भिंती हलवल्या. प्रकरण एक. दुष्काळात जन्मलेली वीज. 14 एप्रिल 1891. महू, मध्य प्रदेश. घरात आनंद नाही, बास एक वेगळं मूक स्वागत. कारण तो महार होता, अस्पृश्य, आईवडील धार्मिक, पण तेव्हा धर्म नव्हता, तो एक श्राप होता. लहान भीम घराबाहेर खेळायला गेला, पण समोरच्या पोराने दगड मारले. तो घाबरला नाही, पण घरी येऊन विचारलं, आई मी वेगळा का? आई म्हणाली, कारण तू मोठा होणार आहेस. पण तेव्हा कुणाला माहित होतं तो खरंच मोठा होणार आहे. शाळा. पहिलाच दिवस. बाग नव्हता, पार्टी होती. गुरुजी होते, पण पाणी नाही. त्यासाठी एक ब्राह्मण मुलाचा हात लागायचा होता. एक दिवस तहान लागली आणि त्या थेंब थेंब पाण्यात भीमरावाचं मन धगधग केलं. त्याने ठरवलं, आता आयुष्य प्यायचं नाही, झुंजायचं. प्रकरण 2. बॉम्बेहून न्यूयॉर्क. ब्राह्मणाचं राजकारण हे बुद्धाचं तत्वज्ञान. भीमराव हुशार होता, पण हुशारीपेक्षा वेदना मोठ्या होत्या. मॅट्रिक पास झाला, कॉलेजात गेला, पण तिथंही तो वेगळा. काही मित्र होते, पण बहुतेक वेळा तो एकटाच. तेच एकटेपण त्याचं भविष्य घडवत होतं. एका दिवशी वडिलांचं पत्र आलं, तुला बडोदा संस्थानाने परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आहे. डोळ्यात पाणी आलं. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन एक अस्पृश्य मुलाने अमेरिका गाठली. कोलंबिया युनिव्हर्सिटी. इथं कास्ट नव्हती, क्लास होती. बाबासाहेबांच्या क्लासमध्ये सर्वोच्च दररोज ग्रंथालय, शेकडो पुस्तकं आणि झोप फक्त 3 तास. त्यांनी 28 विषयात अभ्यास केला, तेव्हा जेव्हा गुगल नव्हतं. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना बुक मशीन नाव दिलं होतं, कारण दिवसा आणि रात्री तोच चेहरा. प्रकरण 3. महाड. पाण्याचा प्रश्न आणि आत्मसन्मानाचा. पाण्याचा प्रश्न की आत्मसन्मानाचा. भारत परत आला आणि समोर तेच प्रश्न. अस्पृश्यता, हेटाळणी, अपमान, आणि पण यावेळी तो झुंजायला सज्ज होता. 1927. महाड. हजारोंचा जमाव. बाबासाहेब म्हणाले, ही जलक्रांती आहे, आणि महाडच्या चौदार तळ्यावर पहिले थेंब पडले ते पाण्याचे नव्हते, ते क्रांतीचे होते. पाणी पिल्यानंतर गावकऱ्यांनी तळ शुद्ध केलं, गायींच्या लघवीने. पण इतिहास काय म्हणतो? तो म्हणतो, त्या दिवशी फक्त तळ नाही, एक युग शुद्ध झालं. प्रकरण 4. मनुस्मृती. काळाचं रूप, गुलामीचं दस्तावेज. मनुस्मृती हजारो वर्षाच्या माणसाला गुलाम करणारा ग्रंथ. बाबासाहेबांनी सांगितलं, माणूस माणसाशी भेद करत असेल तर तो धर्म नाही. 1927. त्यांनी मनुस्मृती जाळली आणि एक शौर्याचं लायब्ररी पेटवलं. लोक म्हणाले, धर्मग्रंथ जाळले. बाबासाहेब म्हणाले, तुमचा धर्म म्हणजे आमचा शाप. जगातला पहिला शिक्षित क्रांतिकारक, चोचक लिहायला आणि अन्यायी जाळायचा. प्रकरण 5. संविधान कायद्याची नवसृष्टी. 1947. भारत स्वतंत्र झाला, पण बाबासाहेब म्हणाले, हे राजकीय स्वातंत्र्य आहे, सामाजिक नाही. त्यांनी संविधान लिहिलं. 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. एक एक कलम, एक एक श्लोक, एक एक स्वप्न घालून ते म्हणाले, संविधान हे शस्त्र नाही, ते न्यायाचं वचन आहे. जगातील सगळ्यात मोठं सर्व समावेशक संविधान एक अस्पृश्य मुलाने लिहिलं, ज्याला शाळेत पाणीही मिळत नव्हतं. प्रकरण 6. धर्म परिवर्तन, आत्मसन्मानाचा पुनर्जन्म. 14 ऑक्टोबर 1956. नागपूर. 5 लाख लोक एक संकल्प आणि गुलामीचा धर्म सोडतो. बाबासाहेबांनी धर्म बौद्ध स्वीकारला. बुद्धं शरणं गच्छामी म्हटल्यावर हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी. त्यावेळी अपमानाचं नव्हते, सन्मानाचं होतं. त्या दिवशी धर्म म्हणजे गुलामी नव्हता, धर्म म्हणजे समानता, शांती आणि मानवी प्रतिष्ठा होती. अंतिम प्रकरण. 14 एप्रिल. पूजा नव्हे, प्रतिज्ञा. 14 एप्रिल लोक बाबासाहेबांच्या जयंती साजरी करतात, बँड वाजतो, झेंडे फडकतात, रॅली निघते. पण एक प्रश्न, बाबासाहेबांनी हेच सांगितलं होतं का? नाही. त्यांनी सांगितलं, माझी पूजा करू नका, माझे विचार स्वीकारा. आज जर कुणाला श्रद्धांजली द्यायची असेल तर पुस्तक उघडा, अन्यायाविरुद्ध उभे राहा आणि एकमेकांना माणूस म्हणून बघा. शेवटचा संदेश. जो पाणी प्यायला लायक नव्हता, तो जगाला कायद्याचं पाणी पाजून गेला. जो पाकावर बसू शकत नव्हता, तो संविधानाच्या गादीवर बसला. हा केवळ इतिहास नाही, ही भविष्याला दिशा देणारी क्रांती आहे.